हायकमांडनी तुम्हाला आपल्याला नोटीस पाठवली आहे जनसुरक्षा विधेयकावर योग्य ती बाजू मांडली नाही किंवा त्याला विरोध केला नाही असं हायकमांडचं म्हणणं आहे आणि तो सगळा अहवाल तुम्हाला द्यायचा आहे असं कळतंय. नाही, मला हायकमांडची अजिबात कुठलीही नोटीस आलेली नाही. पहिला प्रश्न राहिला आहे की या संदर्भामध्ये ज्या काही मीडियामध्ये चर्चा झाल्या, ज्या दिवशी हे विधेयक आलं आहे त्या दिवशी बँकेची निवडणूक होती, त्यामुळे मी स्वतः उपस्थित नव्हतो. मी माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते. त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ते सगळे प्रोसिडिंगची त्यांनी मांडलेली बाजू किंवा त्यांनी केलेलं भाषण ते सगळे आम्ही सभागृहाच्या मध्ये मांडलेलं ते ती माहिती आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत, प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत. आणि खरं दुर्दैवानं की म्हणावं लागेल की त्या दिवशी सर्व विरोधकांनी आम्ही वॉकआउट करण्याची गरज होती या विधेयकाला विरोध करून. कारण अनेक कायदे या संदर्भात असताना नव्यानं कायदा आणून म्हणजे सरकार हे विरोधकांवर कुरघोडीचं काम आणि दबावतंत्र वापरून सरकारचं अपयश जनतेपुढे येऊ नये आणि अर्बन नक्षलाईटच्या नावाखाली विरोधकांना नामशेष संपवण्याचं काम, त्यांचं तोंड दाबण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. तेच त्या विधेयकाचा अर्थ होता. नाही पण खरं तर यापुढे जाऊन अनेक उद्योगपतींना या विधेयकाच्या माध्यमातून जनतेचा उद्रेक हा थांबला पाहिजे. कुठल्याही उद्योगाच्या विरुद्ध कोणी कामगार सुद्धा उभा राहू नये ही त्यामागची सरकारची भूमिका आहे. राहिला प्रश्न तुमचा की मला सभागृहामध्ये जे काही घडलं त्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी त्यापूर्वीच एक नोट दिली होती आणि ती नोट मी सगळ्यांच्याकडे उपलब्ध होती आणि ज्यावेळेस हे बिल सभागृहात आलं त्यावेळेस मुळात यावर सरकारने सुद्धा विरोधकांना बोलताना त्यांनी सांगितलं की हे जॉईंट पार्लमेंट बोर्ड समितीकडे जे काही बिल गेलं त्यावेळेस तुम्ही तिथे बाजू मांडली, त्यामुळे सभागृहात तुम्हाला आता बोलता येणार नाही फार, अशा प्रकारची भूमिका. खरं म्हणजे असं कुठेच नाही, कुठल्याच नियमात नाही. इकडे मी सुद्धा अध्यक्षांना पत्र देऊन त्या संयुक्त समितीकडे जो प्रस्ताव पाठवला होता त्यामध्ये कुणाकुणाचे आक्षेप काय होते याची माहिती मागली तात्काळ, पण ती माहिती सुद्धा मला विधिमंडळाकडून उपलब्ध झालेली नाही अद्याप. आणि त्या बिलावर साठीच कारण जवळपास 12,000 आक्षेप या संदर्भात आलेले होते. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी लेखी त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं होतं. परंतु ही दादागिरी जी आहे, मुस्कटदाबी आहे, बहुमताच्या भरवशावर जो आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे तो पूर्णतः सरकारने केलेला. तुम्ही म्हणता की विरोधकांनी वॉकआउट करण्याची गरज होती, मात्र तरी देखील विरोधक एकवटताना दिसलेले नाहीत, म्हणजे सर्व पक्षीय विरोधक एकवटताना दिसले नाहीत. तुम्ही देखील गटनेता आहात. मी सांगितलं मी गटनेता आहे, गटनेता नाही तर मी विधिमंडळाचा नेता सुद्धा. मी त्या दिवशी नव्हतो. मला वाटलं की बिल इंट्रोड्यूस होईल आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा होईल. तातडीनं सरकारने त्यावर चर्चा घेतली. मी त्या दिवशी गैरहजर होतो, म्हणजे बँकेच्या निवडणुकीत मी स्वतःही वोटर होतो आणि माझ्याच नेतृत्वामध्ये ते बँकेकडे निवडणूक लढली जाते. साहेब, पण या सगळ्या प्रकरणावर एक मात्र दिसतं आहे की विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं जात आहे का? हायकमांडची नोटीस आली ही तर बातमी काँग्रेसमधूनच आलेली आहे, यावर तुमचं काय मत? नाही, मला नोटीसच आली नाही, ही बातमी तर त्यामुळे कोण देतो ती माहिती त्यामुळे मला माहिती. प्रदेशाध्यक्षांनी नेमकी कुठली नोट दिली होती ती सगळ्यांकडे नोट दिली आणि पत्रही दिल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी की सभागृहामध्ये त्या दिवशी कोण कोण काय काय बोलले याची माहिती त्यांनी मागितली आहे. तो अहवाल मी तयार केलेला आहे, तो प्रदेशाध्यक्षांना देणार आहे. त्यामध्ये असं कुठेही नोटीस
किंवा पत्र दिल्लीकडून विधिमंडळाचा नेता म्हणून मला प्राप्त झालेलं नाही. प्रदेशाध्यक्षांकडून आले की ते तर आवाज पूर्वीच आलेलं होतं की सभागृहामध्ये कोण काय बाजू मांडणार त्याची नोटीस. साहेब तुमची भूमिका आहे की वॉकआउट केलं पाहिजे पण त्याच वेळेला चर्चाला ज्यावेळेस सत्ताधारी विरोध करतात, चर्चा घडून आणत त्यावेळेस आपला निषेध आणि विरोध दर्शवून ते करण्याची खरंच गरज होती. पण दुर्दैवानं ते त्यावेळेस संख्याबळ नसेल, कदाचित काही अडचण आहे तर मी कारण सभागृहात नव्हतो तुम्ही त्यामुळे असताना तुम्ही सगळ्यांना घेऊन वॉकआउट केलं असं तुम्ही नाही, जोरदार 100% विरोध या बिल मी त्याच ठिकाणी सभागृहातच फाडून टाकलं असतं मी जर असतो. आणि मी सर्व माहिती आणि तयारी केली होती, पण अचानक त्या दिवशी गैरहजर होतो आणि ते बिल इंट्रोड्यूस झालं. साहेब, म्हणजे याचाच अर्थ महाविकास आघाडीमध्ये आता थोडासा ताळमेळ राहिला नाही हे स्पष्ट दिसतंय का? नाही, असं आहे की महायुतीमध्ये ताळमेळ राहिला नाही असं जर विचारत असाल तर ते नाही आहे. महाविकास आघाडी तुम्ही महायुतीमध्ये ताळमेळ नाही आहे, ते बिघडलेलं आहे म्हणून तुम्ही इकडचंही बिघडलं आहे असं समजू नका. सर, हिंदी में जानना चाहते हैं कि इस प्रकार का जो पूरा ये बताया जा रहा है कि आपके खिलाफ नोटिस आई है हाईकमान से, क्या है दिल्ली से नहीं, नोटिस आई मुझे है प्रदेश से आई दिल्ली है? से कोई नोटिस नहीं आई, ना प्रदेश से भी ऐसी कोई नोटिस नहीं आई. उन्होंने एक नोट तैयार कर दिया था कि इस बिल को कैसे विरोध करना है और वही नोट मिली थी, मैंने सबको पता है और सबको वो नोट मिल गई है. और दूसरी बात रहा सवाल कि जिस दिन ये बिल इंट्रोड्यूस हुआ उस दिन मैं नहीं था, मेरे बैंक का चुनाव था, इसलिए मैं वहाँ पे सभागृह में नहीं होने से मुझे सरकार ये बिल के बारे में बात करने के लिए ये नहीं मिला. जो लोग उपस्थित थे उन्होंने इस बिल को लेकर क्या क्या भाषण दिया है इसकी माहिती भी हमारे प्रदेश अध्यक्ष को देना है और उन्होंने वो हमको पूछा है कि उस दिन हाजिर जो थे उन्होंने क्या क्या बात कही, उनके भाषण में उन्होंने क्या विरोध किया, ये एक मत से हुआ है, बहुमत से हुआ है, ये कैसे मंजूर हुआ, उस बारे में भी उन्होंने उनको इन्फॉर्मेशन देना. आपने कहा कि वॉकआउट करना चाहिए था, अगर आप होते तो बिल भी फाड़ देते. पूछा जाना कि आप लोगों ने उस वक्त स्टैंड क्यों नहीं लिया? ये जन सुरक्षा बिल था, ये आने वाला है, इस पर डिस्कशन होगा और सरकार बहुमत के आधार पर से पास कर सकती है कि आप लोगों को पता नहीं था. अगर पता था तो नहीं, आप देखो लोगों ने strategy क्यों एक नहीं तो बनाई? बात क्लियर है कि सरकार की मंशा तो बहुमत के भरोसे कोई रोकने का सवाल ही नहीं, पर हमने विरोध स्ट्रांगली किया. ये मैसेज देने की आवश्यकता थी. जो लोग संविधान के लिए लड़ रहे, देश की एकता और अखंडता के लिए लड़ रहे, जो लोग देश का डेमोक्रेसी के लिए लड़ रहे, जो लोग आम आदमी के हक के लिए लड़ रहे, उनको लगता है ताकि ये जो पुरोगामी विचार हो या संविधान पर जिनका विश्वास हो उन लोगों ने तो भी कम से कम ये स्ट्रांगली विरोध करना चाहिए था. ये उनकी मंशा थी. आप क्यों नहीं उपस्थित थे? पता था आप लोगों को ऐसा आ सकता है? मुझे बिल तुरंत आएगा ऐसा पता नहीं था. मैं शाम को गया 9 तारीख को, तो 10 तारीख को मेरा कोर्ट था और बैंक का चुनाव था, तो 9 तारीख तक मुझे कोई पता नहीं चला ये बिल आने वाला है. इसीलिए 9 तारीख को रात में लेट वो दूसरे दिन की कार्यक्रम आया और उसमें वो बिल शामिल था. इसीलिए हमारा उस दिन उपस्थित रहना नहीं हुआ, ये सच है. आपने कहा कि आप होते तो बिल फाड़ देते और वॉकआउट करना चाहिए था. मैं तो फाड़ देता और वॉकआउट भी कर देता, मैं स्ट्रांगली विरोध करता, और मैं नहीं था. इसीलिए अब मैं उसके बारे में मैं क्या बोल लेकिन सकता सर आप लोग स्ट्रैटेजी बना सकते थे कि अगर ये बिल आ सकता है तो आपके जो सदस्य हैं वो उपस्थित रहे, आप नहीं तो कोई और उपस्थित रहे और स्ट्रांगली नहीं. स्ट्रांग हमारे सीनियर लीडर, नहीं किया. आपने सीनियर लीडर भी उपस्थित थे, उसमें नितिन राउत जी ने भी बात की, नाना पटोले जी भी बात की सभागृह में, उन्होंने भी इस बिल का विरोध किया है. दूसरा सर ये इसको सवाल लेकर है महाविकास अपर हाउस में वॉकआउट किया गया, ऐसा एक तरीके से अब वो मैं लीडर था असेंबली में, मैं नहीं होने से बाकी भी लोग थे, जैसे कि शिवसेना वाला और एनसीपी, ये लोगों ने भी इन्होंने मिलकर
ये निर्णय की आवश्यकता थी और कोऑर्डिनेशन में हम लोग निश्चित रूप से कम पड़े, ये मैं मान्य करतो. म्हणजे समन्वय योग्य पद्धतीने दूसरा नव्हता. सर सवाल है समन्वयची गोष्ट जर आली तर त्यावेळेस हे बिल आल्यानंतर एकत्र बसण्याची आवश्यकता होतीच. मी सांगितलं की ते झालं नाही, हे दुर्दैव. तो बाकी लोगों ने भूमिका नहीं ली, कहीं ना कहीं आपको टारगेट किया जा रहा है, इसकी वजह से नहीं, मुझे टारगेट जो भी करता है करने दो, मेरी भूमिका स्पष्ट है. ये बिल के खिलाफ में इसके पहले भी मैंने मेरी भूमिका को रखा था और जॉइंट पार्लियामेंट्री बोर्ड समिति में मैं पहले नहीं था. आखिरी के मीटिंग में मेरा नाम इसमें आया था, वो केवल एक मीटिंग हुई थी जॉइंट पार्लियामेंट कमेटी. उस वक्त वो मीटिंग के वक्त भी मैं क्यों नहीं था, तो मैं बाहर था, आउट ऑफ ए कंट्री. तो दो तीन सवाल है. कल एक निजी चैनल को इंटरव्यू देते वक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये कहा है कि 3 भाषा सूत्र महाराष्ट्र में लागू होकर रहेगा. जो भारतीय भाषाओं का विरोध कर रहे हैं वो बर्दाश्त नहीं करेंगे. आप मराठी के सामने, आप इंग्लिश के सामने घुटने टेकते हैं और भारतीय अन्य भाषाओं का विरोध करते हैं, ये नहीं चलेगा. 3 भाषा सूत्र लागू होकर रहेगा. किस कक्षा से होगा वो समिति तय करेगी. नहीं, मुख्यमंत्री जी की अगर इच्छा है तो 5 भाषा भी लागू कर सकते हैं. 3 वो कल गुजराती भी लागू करेंगे, कल उनको भोजपुरी के वोट चाहिए वो भी लागू करेंगे. बहुमत है, सत्ता है तो वो कुछ भी करेंगे, पर लोगों के भावनाओं के साथ खिलवाड़ नहीं होना चाहिए, ये मांग हमारी मुख्यमंत्री जी से. कल विक्रोली में मनसे के लोगों ने एक मारवाड़ी दुकानदार के साथ मारपीट की है. इसको चलाकर लेके गए पुलिस स्टेशन तक. आरोप ये था कि उसने एक पोस्ट डाली है जो मराठी के खिलाफ की थी. नहीं, ये देखो, ये सरकार की मंशा है. हिंदी साइडर वोटों को इकट्ठा करने के लिए ये सब रचाया हुआ खेल है, ये मेरा स्पष्ट आरोप है. और रहा सवाल मनसे जो कर रही है, ये पूरी तरह से गलत है. किसी को विरोध करना, अपनी भाषण में अपना विचार रखना, पर किसी के साथ हाथापाई करना, किसी के साथ में किसी को मारना, इसका समर्थन हम नहीं करेंगे, ना करेंगे. और रहा सवाल कि मुंबई के कॉरपोरेशन को नजर में रखते हुए सरकार की ही मंशा है कि हिंदी साइडर वोट को कंसोलिडेट किया जाए और ये खड़ा करके चुनाव आसानी से जीता जाए. इसीलिए उन्होंने जो कोई प्यादे खड़े किए हैं, वो प्यादों का नाम भविष्य में सामने आएगा. एक आखिरी सवाल ये है कि जिस तरीके से ये है, हम लगातार ये देख रहे हैं कि ये विवाद तो चल रहा है, लेकिन कल एक हमने देखा कि सभागृह में, खासकर विधान परिषद में, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक ऑफर ही दे डाली उद्धव ठाकरे को कि आपको अगर यहाँ आना है तो आइए, स्कोप है. गंभीरता से हर वक्तव्य का अर्थ सीरियसली नहीं लेना चाहिए. हंसी मजाक में कुछ बातें होती है और ये चलते रहता है कि सभागृह में कभी हमेशा सीरियस होकर बात होती और करते रहना चाहिए, ऐसा मैं नहीं समझता. हल्का फुल्का थोड़ी कॉमेडी भी, विनोद भी होना चाहिए. उसी का सीएम के बोलने का अर्थ था कि आप उधर रह के कोई फायदा नहीं, ना हम उधर आ सकते हैं, तो आपको इधर आने का चांस है. ये एक मजाक किया, उनका मिजाज में की बात है, ऐसा मैं समझता हूं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.